प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जाहिरात युद्ध। वृत्तपत्रांमध्ये भाजपकडून से नो टू काँग्रेसच्या जाहिराती, तर काँग्रेसकडून महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार हद्दपार करू, भ्रष्ट युती सरकार आशयाची जाहिरात। महायुतीची जाहिरात खरी, महाविकास आघाडीची जाहिरात खोटी। आपापसातल्या वादामुळे महाविकास आघाडी मागे पडली आहे। बावनकुळेंचं वक्तव्य, 160च्या वर जागा महायुतीला मिळतील, बावनकुळेंना विश्वास। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून एक्स पोस्टच्या माध्यमातून विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न। जे बोलतो ते करून दाखवतो अशा आशयाची पोस्ट। विधानसभा निवडणुकीसाठी गडकरींकडून धडाकेबाज प्रचार। गडकरींकडून 13 दिवसात 72 जनसभा आणि रोड शो। गडकरींनी एका दिवसात सरासरी 7 सभांना संबोधित केलं। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेत्यांच्या सभांचा धडाका। फडणवीस आणि गडकरींच्या विदर्भात सभा, तर जेपी नड्डा नवी मुंबईत मंदा म्हात्रेंसाठी सभा घेणार। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईमध्ये सांगता सभा। मुंबादेवी मतदारसंघात शिंदेंची, तर वांद्र्यामध्ये वरुण सरदेसाईंसाठी ठाकरेंची सभा। आज इंदापूर आणि बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांच्या एकाच वेळी सभा। काका पुतळे इंदापूरमध्ये दुपारी 1 वाजता आणि बारामतीमध्ये दुपारी 2 वाजता सभा घेणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची आज महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद। संवाद काँग्रेसचा महाराष्ट्राच्या प्रगतीचा, अशी पत्रकार परिषदेची थीम। उद्धव ठाकरेंची तोफ, आज कर्जतमध्ये धड आणणार महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। आज प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजाभवानीचं दर्शन घेणार। ठाकरेंनी प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनानं केली होती। इंदापुरातील हेलिपॅडवर अजित पवारांच्या बॅगची तपासणी। बारामतीमध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा। हिंदू मतदानाला जात नाहीत म्हणून मुस्लिम धार्जिणे राज्य करते सत्तेत। कालीचरण महाराजांची संभाजीनगरमध्ये मुक्ताफळं। संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत कालीचरण महाराजांचं वक्तव्य। आरक्षण नाही, आरक्षणासाठी नाही तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस। कालीचरण महाराजांकडून जरांगेंचा राक्षस असा उल्लेख, तर हिंदू हिताबाबत बोलणाऱ्यांनाच मतदान करण्याचं आवाहन। वोट जिहाद सारख्या घोषणा खुलेआम होत आहेत, त्यामुळे हिंदू समाजानं न घाबरता पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहिजे। कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं आवाहन। निवडणूक विभागाकडून करुणा मुंडे, कुंडलिक खांडे, बाळासाहेब शिंदे आणि नितीन सोनावणेंना नोटीस। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार खर्च तपासणीला गैरहजर राहिल्यानं नोटीस। छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाळांना दणका। 33 खासगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई। निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्यानं कारवाई। जळगावच्या मेहरुण परिसरात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार। आरोपींचा शोध सुरू। अपक्ष उमेदवार शेख यांना पोलीस संरक्षण मिळणार। करवीरचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला। संताजी घोरपडे यांची गाडी अडवून काठी आणि धारधार शस्त्रानं हल्ला। घोरपडेंच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत। नाना पटोलेंनी 25 वर्ष साकोलीचं प्रतिनिधित्व केलं, आता विश्रांतीची गरज। पटोलेंना घरचा आहेर। साकोलीमध्ये भाजपच्या ब्राह्मणकर यांना निवडून देण्याचं काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत निंबार्तेंचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।